दुरुस्त रहते हो। स्ट्राइक विनीत पाटिल, नॉन स्ट्राइक एंड पे परेश। हरियाली मैदान के ऊपर छाई हुई, बगल बगल में कुछ कीचड़ के धब्बे दिखाई दे रहे हैं और उससे बच के आपको क्रिकेट में फील्डिंग करनी पड़ती है, क्षेत्र रक्षण करना पड़ता है। और ये पहली ओवर की पहली गेंद है, दाहिने हाथ से बोध विकेट। स्ट्राइक लेंगे ये जिस बल्लेबाज का नाम है उनका नाम है योगेश शेलार, विवेक शेलार, दाहिने हाथ से बोध विकेट। पट की भी गेंद थी, पटकने के बाद थोड़ी कंधे की ऊंचाई तक आई, स्ट्रोक के लिए जग बनाई, बैकफुट पे आए, मारने की कोशिश में पूरी तरह से सफल नहीं हुए। अगर सफल होते तो शायद एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती, लेकिन पूरी तरह से सफल नहीं हुए, गेंद वहीं पर लुढ़क गई। फिर आक्रमण के लिए तैयार शेलार। इतवार का दिन, कल फिर से लोग अपने काम पे चले जाएंगे। आज सैटरडे और संडे जो है, शनिवार और इतवार, आज आज ही फाइनल है। लेकिन आज श्रावण चल रहा है ना, क्या करें, श्रावण में थोड़े से बंधे हुए रहते हैं लोग, लेकिन फिर भी चलता है। दाहिने हाथ से ओवर द विकेट, बहुत ही करारा प्रहार, 6 रन। माली, बहुत ही अच्छी गेंद थी और गेंद का आने का इंतज़ार किया, अपने बल्ले का मुंह खोल दिया, लॉन्ग की दिशा में उसको धकेल दिया, हवा में गेंद गई। 6 रन के साथ वृद्धि, अपने बल्ले के स्कोर में इजाफा, टीम का स्कोर का आगाज़ होता हुआ। और खेल के एक प्रतिभाशाली बल्लेबाज जो दिखाई देते हैं, जो उनके बल्ला पकड़ने का अंदाज़, खेलने का अंदाज़ और खड़े रहने का अंदाज़, इससे आप बल्लेबाज की प्रतिभा को जान सकते हैं। और उस प्रतिभा को ये बिल्कुल उपस्थित करने की कोशिश में छक्का जड़ते हुए, उसी तरह का शॉट, और ये फिर दूसरा छक्का। रात का टूर्नामेंट हो रहा था सचिन, और उस वक्त मैं रात्रि में कमेंट्री कर रहा था। रात्रि में जब रात का माहौल रहता है तो यहाँ तो शायद श्रावण करने वाले बहुत कम लोग होंगे ना, मुझे लगता है, ऐसे ही लग रहा है मुझे। तो मैं ये जस्ट कमेंट्री के कक्ष से नीचे उतर के थोड़ा घूम के आया, तो चारों तरफ लोग बड़े मदमस्त और मस्तमौले की तरह बैठे थे। तो मुझे उस वक्त वो जो शराब जो दिखाई दे रही थी, उस वक्त जो पी रहे थे लोग, तो मैंने कहा था कि राम जन्म में दूध मिला, कृष्ण ज़माने में घी। राम जन्म में दूध मिला, कृष्ण ज़माने में घी। अब के ज़माने में मिल रही शराब खूब दबा के पी। इसलिए दबा के, क्योंकि श्रावण चल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है यार। दाहिने हाथ से ओवर द विकेट, पटकी हुई गेंद बाहर की तरफ निकलती हुई, लेकिन इस बार वाइट बॉल के रूप में, थोड़े अपने नियंत्रण के कक्ष से बाहर निकलते हुए बल्लेबाज थोड़ी अपनी गति को खोने की कोशिश, और खोने की कोशिश में वाइट बॉल के रूप में ये रन मिलता हुआ। टीम का स्कोर धीमी धीमी रफ्तार नहीं बढ़ी, बहुत ही रफ्तार से आगे बढ़ता हुआ, दाहिने हाथ से ओवर द विकेट। फिर पटकी हुई गेंद, फिर पटकी हुई गेंद, फिर नो बॉल का इशारा। दिशाहीन गेंदबाजी और एक बेहतरीन बल्लेबाजी, दोनों का ये मिश्रण आपको यहाँ देखने को मिल रहा है। एक तरफ गेंद थोड़ी सी दिशाहीन होती हुई, और एक तरफ बल्लेबाज आपने आपने लक्ष्य को प्राप्त करता हुआ, अपने लक्ष्य की ओर जाता हुआ और उसमें कामयाबी पाता हुआ बल्लेबाज अपने टीम के लिए मुफीद बल्लेबाजी करता हुआ। कुछ हिकमत अमलीन विकेट कीपर और गेंदबाज के बीच में हो रही है कि भाई इस तरह की नियंत्रण से दिशाहीन गेंदबाजी करोगे तो फिर आगे जाके हमें बल्लेबाजी करनी है। इसके पहले जो टीम हुई थी, जो खेल रही थी, वो अच्छे बल्लेबाज की तरह, एक पवार करके लड़का बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहा था। फिर मुझे लगता है ये शॉट, अभी कहाँ जाएगी ये गेंद पता नहीं है। 6 रन। सबसे बड़ी बात यह है कि गेंद की रफ्तार और उस पर नज़र टिकाए रखना, और उसके बाद अपने बल्ले का मुंह खोलना और उसी आक्रामकता से बल्लेबाज मतलब गेंद को धकेलना, ये नज़र का, ये नज़र जो पारखी नज़र होती है, उस पर ये आदमी काम सकता है। क्योंकि उम्र छोटी है, मुस्तैदी है, फुर्ती है, जोश है, जल्लोश है, और उस सबसे बड़ी बात है कि जो हलचल होती है बल्लेबाज की, वो पूरी तरह से कामयाब और सफल दिखाई दे रही है। और इसका श्रेय जो है वो बल्लेबाज को जा रहा है, और गेंदबाज बड़ा मायूस है, गेंदबाज बड़ा निराश है, इसलिए क्योंकि 3 छक्के लग चुके हैं, दिशा से भटकती हुई गेंद जा रही है। 18 रन संख्या हुई है, 20-20 माफ़ कीजिए, क्योंकि गुणलेखन विशेषज्ञ मेरे पीछे बैठे, तो इसलिए मैं आपको कमेंट्री देता रहूँगा। कहीं पे अगर एक दो यहाँ हो जाए तो मुझे माफ़ कर देना। फिर आक्रमण के लिए तैयार, दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये मैदान रामलीला, गेंद के आने का इंतजार किया, टप्पा खाने के बाद गेंद कर दिशा में उछलती हुई पॉइंट की दिशा में उसको धकेल दिया, जब तक सीधा थ्रो आता। 2 रन की वृद्धि बल्लेबाज के स्कोर में, इजाफा होता हुआ टीम के स्कोर में। बड़ी अच्छी और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाज कर रहे हैं, और टीम को अपना जो लक्ष्य है उस लक्ष्य और लेके जाने की कोशिश कर रहे हैं, और सफल भी हो रहे हैं।
और इस सफलता में टीम का रन स्कोर बढ़ता हुआ 22 रन। बहुत ही बेहतरीन और बहुत ही नज़ाकती बल्लेबाज यहाँ देखने को मिल रहा है, क्योंकि आप तो जानते हैं कि इंग्लैंड और फिर छक्का, यह बेहतरीन शॉट था। हो ना. तर याच दरम्यान बी एंटरप्राइजेस कुंदे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि अर्थात भिवंडी 11 टीमसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद। आने का इंतज़ार किया, गेंद ऊंचाई थी, गेंद को फिर पॉइंट की दिशा से ऊपर धकेल दिया। लेकिन अच्छी बात तो मैं प्रशंसा उस बल्लेबाज की करूंगा, कदमे इतना ऊंचा नहीं है, कदमे बहुत छोटे हैं, इतने भी नहीं है, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी कर रहे तो उससे ये बात साबित होता है कि बल्लेबाज की प्रतिभा कितनी मजबूत और कितने मुकम्मल है। एक ओवर की समाप्ति हो चुकी है, टीम का स्कोर है 28 रन बगैर कोई विकेट खोए। सभी खिलाड़ी इकट्ठे होके शायद सोच में डूबे हुए कि यार आगाज़ अगर इतना मजबूत हो तो अंजाम क्या होगा। लेकिन आप तो जानते हैं क्रिकेट की भविष्यवाणी करना उचित नहीं होता। क्रिकेट इज़ द गेम ऑफ चांस। गेंद और बल्ले के बीच की कशमकश को हम दिखा तो सकते हैं, लेकिन उसका नतीजा आपको नहीं दिखा सकते, क्योंकि नतीजा बोल नहीं सकते, क्योंकि बल्लेबाज कभी गेंदबाज पे हावी होता है, कभी गेंदबाज बल्लेबाज पे हावी होता है। और उसके बीच में एक त्रिकोण जो होता है वो है क्षेत्ररक्षण, जो अगर मजबूती से प्रहार करे, मजबूती से अगर दीवार की तरह डटा और खड़ा रहे तो फिर गेंदों की रफ्तार को रोक लग सकती है। और उस रोक लगने में कामयाब नहीं हो रहे, रोकने में कामयाब नहीं हो रहे सामने वाली टीम जो क्षेत्ररक्षण कर रही है। जो बल्लेबाज वाली टीम जो है, दोनों बल्लेबाज बड़े लबरेज है अपने टीम में खेलने के उस्ताद, मतलब मुस्तैदी में काफ़ी लबरेज है। और सबसे बड़ी बात, जो 3-4 छक्के जिसने जड़ दिए उस लड़के का नाम है माली, कि जो जितने भी 28 रन संख्या हुई है उसमें 2 एक्स्ट्रा छोड़ने के बाद 26 जो स्कोर है वो अकेले माली का है। इस तरह के मैचेस और इस तरह की फुर्ती, इस तरह का जोश और क्रिकेट में ये देखने को जब मिलता है तो अच्छा लगता है, क्योंकि बीच बीच में कहीं कीचड़ जमा हुआ है और तो यहाँ पे संभल के चलना पड़ता है। और एक बात है कि सुरक्षा कवच पहन के क्रिकेट का मज़ा लीजिए, क्योंकि गेंद की रफ्तार, गेंद की ऊंचाई, गेंद की नीचाई आप उसका आकलन नहीं कर सकते। गेंद काफ़ी वजनदार है। दाहिने हाथ से उद विकेट, काफ़ी फुर्ती है। तो कुठे गेला कुणाल, मी रजा घेतोय। धन्यवाद, आपण थोडा वेळ मला दिल्याबद्दल। आठवणी ताज्या झाल्या माझ्या। 1984ला झालेली सुरुवात आज 2025पर्यंत आली आहे। पुढे बघूया, चल, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच दिलीपजी पाटील सर. खरं तर रेडिओवरती ज्यांची सातत्याने आपल्याला कॉमेंट्री ऐकायला मिळायची, आज मात्र स्पर्धेच्या निमित्ताने थोडा वेळ का होईना त्यांना आपला दिलास, त्यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला उडवलाय, फिल्डरच्या वरून बॉल फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर, सरळ सारण षटकार. विनीत माळीच्या बाटमधून षटकार. खरं तर करेश म्हात्रेने मात्र जबरदस्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अजून अद्याप संधी मिळालेली नाहीये. संधीच्या शोधात आहे, परंतु एका बाजूने विनीतने आपला डाव सावरून ठेवला. आतापर्यंत फक्त बॉल झालेत 9 आणि 35 धावा उभ्या झाल्यात पहिल्या 9 बॉलमध्ये. विकेटच्या मागून सुलतान खान सूत्र हलवण्याचं काम करतोय, परंतु काय घडणार हे मात्र पाहायचे. इम्रोज खान तयार. ओव्हर पिच, हो हेलिकॉप्टर, परंतु इम्रोजला स्पर्श करून बॉल मागे आला. लॉंग ऑनकडे फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा इजाज कुरेशी. सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात असताना धावसंख्या 36. HB एंटरप्राइजेस कुंदे यांच्याकडून भिवंडी 11 टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. योगीजी मात्रे, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. जर आपण उपस्थित असाल तर आपण या स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. इम्रोज खान सध्या तरी मागील मॅचमध्ये पाहता चांगला कमबॅक या मॅचमध्ये त्याने केलंय. लोवर फुल टॉस होता, परंतु कनेक्ट करता आला नाही. मागून जी कव्हर मिळालेली त्याचा फायदा उचलला इम्रोजने आणि बॉल सरळ जाऊन फर्निचरवरती आदळतोय. विकेट इथे मात्र मिळाली पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम AB सामर्थ्य टीमला.
इम्रोज खानच्या माध्यमातून एक विकेट मिळवली, 7 धावा खर्च केल्यात, बॉल झालेत 5 आतापर्यंत. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. करेशला फार काही करता आलं नाही मैदानाच्या आतमध्ये. परिणामी विनीत माळी, ज्याचा खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जास्त चांगला उल्लेख केला जातो एक ॲज अ यंगस्टर म्हणून, तो खेळाडू 10 बॉलमध्ये 33 धावा आत्तापर्यंत बनवतोय. याही खेळाडूवरती बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा आहेत. आज मात्र श्री गणेश रामलीला क्रीडांगण भरपूर दिवसानंतर मात्र असं खुलून गेले, प्रेक्षकांनी बहरून गेले. सर्वांचं हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल उचललाय अजय पाटीलने, तडाखा लगावलाय पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या. वेलकम 6. लगावला षटकार. पहिल्या बॉलवरती आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. आपल्या अनोखी स्टाईलसाठी तो ओळखला जातो. मग सचिन गिरी यांनी उल्लेख केला अगदी जुन्या काळातील ज्या पद्धतीने खेळाडू कॅप वेअर करायचे टेस्ट क्रिकेट खेळतात, तशाच पद्धतीची कॅप पुन्हा एकदा आठवण झाली. सुनील गावस्कर सर देखील या कॅपचा अवलंब करताना आपल्याला दिसून आलेत आणि तशाच पद्धतीचा खेळ देखील सध्या अजय पाटीलचा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया जे मेन गेटच्या समोर प्रेक्षक आहेत, कृपया पडद्याला थोडंसं स्ट्रेच करू नका, पडद्यापासून मागे उभे राहा, कारण पडदा भरपूर ताणला गेलाय. पडद्यावरती बसू नका कोणी. मेन गेटच्या समोर असलेले प्रेक्षक. विनीत माळी पुन्हा एकदा तयारीने ॲक्शन. करण पाटील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये 42 2 ओव्हरला बनल्यात. 21 सरासरी सध्या तरी मेंटेन केली गेली. रन रेटचा विचार करता 21 धावा प्रत्येक ओव्हरच्या मागे सध्या तरी दिसून आल्यात. परंतु विनीत माळी ते मात्र थांबायला तयार नाहीये. 10 बॉलमध्ये 33 तो खेळतोय. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या नगरसेवक चषकातील 2025 मधलं पहिलं अर्धशतक. हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिड विकेटच्या वरून कुक्षत गावच्या गावदेवी मंदिरात जाऊन थांबतोय. षटकार. रायगडमधील आमचे गणेशपुरी गावचे एक सुप्रसिद्ध क्रिकेटर प्रथमेश कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे वडील आमचे प्रकाशजी कोळी यांचं देखील शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. निलेशजी सोंडकर YS स्पोर्ट्स पनवेल यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याच माध्यमातून आम्हाला पोहोचवल्या जातात आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी वॉर्म वेलकम करीत आहोत. निलेशजी सोंडकर असतील, प्रथमेशजी कोळी असतील, दोघांचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. यावर्षी मालिकावीरासाठी असलेली ही बॅट देखील आमच्याजवळ जमा करण्यात आलेली आहे. थँक्स टू यू यश स्पोर्ट्स पनवेल, निलेशजी सोंडकर. आणि फायनलिस्ट जे संघ असतील, आता नुकतंच प्रवीण 11 खारघर रायगड टीमने फायनलमध्ये प्रवेश मिळवला, त्यामुळे त्या टीमला टी शर्ट्स लवकरच देण्यात येतील. आपले टीम कॅप्टन जे आहेत ते रिपोर्ट करा. मिस्टर भूषण पाटील, आपल्या टी शर्ट चॉईससाठी आपण इथे येऊन टी शर्ट घेऊन जा. सामना अतिशय रंजकदार बनण्याच्या तयारीमध्ये, कारण विनीत माळी आता आक्रमक झालाय. 40 धावा त्याच्या बॅटमधून आलाय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अजय पाटीलला आपण स्ट्राईकवरती पाहतोय. करण पाटीलच्या विरुद्ध हाफ ट्रॅकर बॉल भरपूर बाहेर चाललाय. इथून थोडंसं संयमाने घ्यावं लागणार आहे, कंट्रोल करावं लागणार आहे. स्वतःच्या स्विंगला थोडंसं आवर्त घ्यावं लागणार. आणि या वाईट बरोबरीने
आता मात्र बॅटिंग करत असताना ए बी सामर्थ्य मालेगाव भिवंडी टीमच्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 50. अर्धशतक पूर्ण होते. इथे देखील पहा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्कचा वापरच नव्हता या बॉलवरती, त्यामुळेच की काय अडखळलं थोडंसं अजय पाटील. आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. तुमचा फुटवर्क जेवढा चांगला तेवढं तुमचे फटके चांगले इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळतात. आज तसं काही होत नाहीये. अजयची बॅट आज चालली. आज संपूर्ण दिवसभर अजयने चांगला खेळ केला. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न, बॅटची स्लाइस घेतली का हे मात्र पाहायचे. खरं इथे धोका उद्भवला विनीत माळीवरती, विकेट मिळू शकते. आणि काय घडले चेक करू इच्छित का? वाईट आणि त्याचसोबत इथे चेक केलं जाणार. वाईट +1 तर आहेच, परंतु दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहण्यासाठी tenniscricket.in ची मदत या ठिकाणी मात्र घेतली जाते. काय घडलंय? आमचे तिसरे पंच शशी मेहर सर आम्हाला या ठिकाणी मात्र जॉईंट आहेत, परंतु विवेक शेलारकडून सुटलेला बॉल, त्यानंतर मात्र केलेला बॉलर एंडच्या दिशेने थ्रो करण पाटीलने पिक केला आणि त्यानंतर मात्र जवळजवळ बॅट पोहोचण्याच्या आसपासच काही घडले हे मात्र पाहूया. इट्स नॉट आउट. पोहोचला, कारण करण पाटीलने एवढा वेळ बॉल हातामध्ये ठेवला जेवढा वेळात तो इझिली रन आउट होऊ शकला असता. हे असतं डायरेक्ट टेलिकास्ट केल्याचे परिणाम. आणि त्यातल्या त्यात साहिलच्या टेक्निकल ऑपरेटिंग म्हणजे भरपूर भारी आहे. सगळ्या गोष्टी अगदी थांबून दाखवणं. करण पाटील तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. 11 धावा त्याने खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर होता, बॉलला लवकर पिक केला आणि फेकून दिले. पुन्हा एकदा मिड विकेट काव कॉर्नरच्या मधून सीमा पार षटकार. चार बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 59 धावा धावफलकावरती भरपूर पुढे गेला हा रन रेट मी म्हणेन. प्रत्येक ओव्हरच्या मागे इक्वेशन. सुलतान कालच्या दिवसाची पुन्हा एकदा रिपिटेशन दाखवतो. रिपीट टेलिकास्ट. कालही स्लिप पॉईंटला सुलतान खान उभा असला आपल्याला पाहायला मिळाला, क्रुशियल मुवमेंटला, आणि आजही तो त्याच पद्धतीने उभा आहे. अजय पाटीलवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा दबाव तो घेईल का? हो हो हो. बॉडीचा वेध घेणारा बॉल थेट बॉडीवरती आदळल्यानंतर खाली राहतोय. आणि इथून मात्र हे जे लक्ष खऱ्या अर्थाने करण पाटीलने ठेवलं होतं, जे टार्गेट होतं ते टार्गेट अचीव करण्यामध्ये त्याला यश येते. अजय पाटील 4 बॉल 12 वरती खेळतोय आणि विनीत माळी दुसऱ्या बाजूला 12 बॉलमध्ये 40 वरती खेळतोय. उचलला बॉल, परंतु कदाचित नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडेल, कारण की फिल्डर तिथे कोणीच नव्हते. विवेक शेलार धावण्या अगोदर मात्र सूरज केणेने त्या बॉलवरती जाणं पसंत केलं. आणि इथून मात्र ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 61, 61 फॉर 1 आफ्टर 3 ओव्हर्स.
गुलकंद खायची वेळ झाली या बाहेर. मोटो आणि पतलू कालपासून भरपूर एंटरटेन केले यांनी आणि हे गरजेचं आहे. प्रत्येक प्रेक्षकाचं मनोरंजन होणं हे देखील फार गरजेचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट गमावल्या खरं तर बॅटिंग करते एबी सामर्थ्य मालेगाव टीमने MUCC ओडिशा टीमच्या विरुद्ध खेळत असताना. याही टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे कारण धावा चेस करताना त्यांना कोणती अडचण येईल की नाही हे माहीत नाही, परंतु पुढचं भविष्य क्रिकेटमध्ये सांगणं हे फार कठीण आहे. विनीत माळी 40 वरती खेळतो तर आता आला स्ट्राईकवरती या स्पर्धेतील, कारण 3 दिवसामध्ये एकही अर्धशतक या स्पर्धेमधलं पाहिलं गेलेलं नाही आहे वैयक्तिक स्वरूपात. ते अर्धशतक विनीत माळीच्या बॅटमधून येईल काही तमाम प्रेक्षकांना मात्र उत्कंठा लागली आहे आणि ती उत्कंठा आता शिगेला पोहोचते आहे. बॉलिंगसाठी आता मात्र तयार होते पुन्हा एकदा इम्रोज खान, ज्याने 1 ओव्हर हाताळली 13 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला आहे. तोच बॉलर पुन्हा एकदा इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. विनीत तयार आहे. समोर इम्रोज खान, आणखीन एक वेगवान बॉलर. इथे हाफ ट्रॅकर विनीत वरती कोणताही परिणाम नाहीये. बॉल मागवा. पुन्हा एकदा रस्त्यावरून 6 रन. बॉल पुन्हा एकदा सध्या रिदम मध्ये आहे विनीत माळी. जबरदस्त 14 बॉलमध्ये 46 वरती खेळतोय. अर्धशतक येईल का? इथे देखील टप्पा पडल्यानंतर वेगवान बॉल खाली राहिला. नाराज आहे या स्ट्रोक अटेम्प्ट वरती कारण त्यांना वाटलं होतं. तर दरम्यान सन्माननीय माजी नगरसेवक दीपकजी पवार साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. समोरच्या दिशेने बॉल खेळला. एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न झालेत आणि 2 मिळतील जोपर्यंत इजाज कुरेशी थ्रो करेल. सिवुड्स विभागाचे माजी नगरसेवक सन्माननीय दीपकजी पवार साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे सहकारी विनीत गिरी यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक विनायक गिरी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा 48 वरती पोहोचला विनीत माळी. आता मात्र या दुहेरीने ऑन साइडला फिल्डर आहे. सापडला रे सापडला. विनीतची ही अर्धशतकीय खेळीची प्रतीक्षा इथेच. परंतु मित्रांनो, या यंगस्टरची जिद्द, खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. का होऊ नये? भल्या भल्यांना घाम फोडला एकट्या यंगस्टरने आणि सर्वांना प्रभावित करत असताना भली 2 धावांनी का होईना अर्धशतक हुकलं, परंतु तुझी बॅटची मानवंदना आम्हाला घ्यायला आवडेल यात शंका नाही. हॅट्स ऑफ. सात षटकारांचा समावेश याच्या 48 धावांमध्ये. 7 षटकार म्हणजे 42 धावा फक्त षटकारांची भाषा बोलून गेलाय. हा 6चा पाडापाठ करून आला होता कदाचित आणि आपल्या टीमला भरपूर काही देऊन गेलं, परंतु पहा लास्टला चेहऱ्यावरच्या रिॲक्शन खूप काही सांगून जातात. विनीत माळी आज संपूर्ण यंगस्टरला प्रभावित केलं. सर्वांना घातक ठरलेला खेळाडू ज्यावेळेस बॅट स्विंग झाली तेव्हाच त्याला कळून चुकलेलं की आपण खूप मोठी चूक केली आहे इथे फटका खेळून, आणि शेवटी हताश निराश एक्सप्रेशन्स त्याच्या पाहिल्या आपण. जाऊया मॅचकडे. इम्रोज तयार आहे. एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक जबरदस्त बॅटर दीपू माळी. हा देखील एक जबरदस्त मागच्या मॅचमध्ये अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजांवरती आणि याही मॅचमध्ये आता काय घडेल हे मात्र पाहायचे.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चालला बॉल. इम्रोज खानला देखील थोडंसं हसू आवरत नाहीये की बॉल कशा पद्धतीने रिलीज झाला आणि रिलीज झाल्यानंतर बॉल टप्पा पडलेला बॉल कसा बाहेर निघाला. इथून एक वाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळाली. टीमला 70 झाल्यात. इथे देखील 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून चाललाय बॉल. वाईट बॉलचा इशारा. दीपू माळी, मानकोली भिवंडी. सर्वस्व खेळाडू बरेचसे खेळाडू या टीममध्ये भिवंडीचे आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील पहा हाफ ट्रॅकर बॉल होता. याही बॉलला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु परफेक्ट या लाईनमधून बॉल पास होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. डॉट आलाय. विवेक शेलार विकेटच्या मागे उभा असलेला आपल्याला पाहायला मिळाला. खलिंग एक्सप्रेस या नावाने तो सातत्याने सर्वदूर परिचित असलेला खेळाडू आहे. आज अजय पाटील अजूनही मात्र 14 वरती खेळतोय. 5 बॉल त्याने मात्र फेस केले. 14 वरती खेळतोय. 70 धावा. विनीत माळी त्याची हायलाईट्स आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहू शकता. ज्या पद्धतीने फटके लगावले होते. समोर फुलटॉस बॉल. त्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळलेला हा एक स्ट्रोक. लॉंगॉच्या वरून खेळलेला हा छप्पर तोड फटका होता. जबरदस्त फटके. 7 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला होता हा अप्पर कटचा फटका. हा षटकार ऑन साईडला खेळला होता. मिड विकेटच्या वरून एक षटकार खेळला गेला. त्यानंतर आणखीन एक मिड विकेटच्या वरून खेळला गेला हा षटकार. सातत्याने षटकारांची भाषा तो बोलून गेला. आणखीन एक षटकार समोरच्या बाजूने देखील आला होता. एक सिंगल डबल आली आणि त्यानंतर मात्र अंतिमच्या बॉलला तो झाला शेवटचा तो बाद झाल्याचा क्षण. आता मात्र स्क्रीनवरती त्याच्या चेहऱ्याच्या रिॲक्शन्स आपल्याला मात्र स्पष्ट दिसून येत आहेत. नाराज झाला अखेरीस. कारण प्रत्येक खेळाडूला वाटतं की माझी खेळी चांगली झाली तर शेवटपर्यंत मी उभं राहिलो तर कदाचित माझं अर्धशतक पूर्ण होईल आणि तसं होत असताना विघ्न आले. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सुहास पवार येतोय. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील समोर. दीपू माळीला अद्यापही फार काही संधी मिळाली नाही. 2 बॉल तो खेळला. 5 बॉल खेळला अजय पाटील. त्यामध्ये 14 धावा त्याने उभ्या केल्यात. हो, गती कमी करून टाकला. बॉल फिरवण्याचा प्रयत्न सुहास पवार करतोय आणि व्हाईट बॉल सोबत टीमची टोटल झाली 72 व 2 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना एबी सामर्थ्य भिवंडी मालेगाव टीमने. ऑफ स्टंपच्या आणखीन बाहेर जाणारा बॉल खराब बॉल आहे. कदाचित बॉलरची शॉर्टेज असावी की काय असं वाटू लागले. कारण या संपूर्ण मॅचचं परीक्षण सध्या केलं जाते. या क्रिकेटचे अनेक समीक्षक या मैदानावरती उपस्थित आहेत. या क्रिकेटचे अनेक अभ्यासक या मैदानावरती आहेत. स्पेशली क्रिकेटचे व्लॉगर्स जे अनेक घडामोडी या मैदानाच्या ज्या बाहेर होतात ते दाखवण्याचा प्रयत्न ते करत असतात. इथे देखील पाव ऑफस्टंपच्या बाहेर परंतु बॅटच्या खालोखाल निघून चाललेला बॉल विकेट किपर विवेक शेलारच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. सुलतान स्लिपमध्ये तैनात असताना देखील खूप चांगली कामगिरी तो बजावतोय विकेटच्या मागे. रिव्हर्स गुड शॉट. ओ बॉल चाललाय थर्ड मॅनच्या वरून सीमा पार षटकार आणि पहिला षटकार असा असावा या संपूर्ण स्पर्धेतील जो खेळला अजय पाटीलने. सारण काय षटकार होता. जबरदस्त रिव्हर्स खेळला होता आणि प्रयत्नानं यश आलं. समोर लॉंग ऑफच्या वरून जाईल बॉल. हवाई हल्ला. बॉल चाललाय विदाउट तिकीट हवाई सफर करण्यासाठी. षटकार. ते कॅमेरामन आज थोड्या वेगळ्याच अंदाजमध्ये जितेंद्र पवार.
खतरनाक सगळ्या गोष्टी आज त्याच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेल्यात. आणि काल शाहरुख शेखला खरे तर जे अप्रिशिएशन मिळालं ना ते खूप चांगलं राहिलं, कारण कालचं जे बॉल तयार. याही वेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय. कव्हर्समध्ये मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता हा मिसफिल्डचा चौकार आणि 4 रन मिळतील. ठिकाणी होता त्याकडून थोडीशी चूक झाली मी म्हणेन, आणि हे चूक मात्र सुधारावं लागेल, कारण धावा भरपूर झाल्यात. जितू पवारची खरं तर फेवरेट टीम आहे आणि त्यामुळेच सगळ्या गोष्टी प्रत्येक बॉल तो कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. असायला हवं, एकेकाला आवड असते. सुहास पवार तयार पुन्हा एकदा. हाही बॉल खेळून काढलाय, हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन क्लिअर करत असताना अजयने लगावलाय तडाखा षटकार. शतक होईल का या टीमचं हे पाहायचंय. आणि 100 पूर्ण टीमच्या 101 धावा. एबी सामर्थ्य 11 मालेगाव भिवंडी टीमचं 101 धावांचं हे या मैदानावरचं आणखीन एक विश्वविक्रम. हे मात्र या टीमच्या नावावरती राहणार आहे. 102 धावांचं टार्गेट, 30 बॉल, 102 धावा कशा पद्धतीने चेस होतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा भारत देशातील मराठीचा एक जबरदस्त आवाज कुणालजी दाते सर. आम्हाला चेसिंगसाठी जॉईन करा. थँक्यू. सगळ्यात मोठं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये आणि ते टार्गेट आहे 102 धावांचं. 102. विवेक शेलार 1 ओव्हर 28, इम्रोज खान 2 ओव्हर 23, करण पाटीलने 1 षटक 19 धावा आणि सुहास पवारच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये टार्गेट आहे 102 धावांचं. यथेच्छ धुलाई केली आहे गोलंदाजांची, आक्रमण केलंय गोलंदाजांवर, परंतु पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. भूषण पाटील कॅप्टन ऑफ टीम प्रवीण 11 खारगर, आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. भूषण पाटील चला ओपनिंग बॅट्समन लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. प्रवीण 11 खारगर रायगड या टीमचे कॅप्टन भूषण, आपण लगेच संपर्क साधा. आपल्या टी शर्ट्स आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि लगेचच मॅचला सुरुवात होईल. फायनल मॅच, या मॅच मधला विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये प्रवीण 11 खारगर च्या विरुद्ध खेळेल. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. MUCC ओडिसा.
एजाज कुरेशी आणि त्याच्या बरोबरीने ऋतिक पाटील पडवली गावचा हा खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला इंदापूरचा एजाज कुरेशी इन ॲक्शन असणार आहे. टार्गेट 102 धावांचा आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. 102 धावा सगळ्यात मोठं लक्ष आतापर्यंत AB स्पोर्ट्स सामर्थ्य मालेगाव या टीमने सेट केलंय. JP11 भिवंडी. टॉस हारला JP. बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना विनीत माळी मानकोलीचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट तो बरसला आणि त्याच्यानंतर भरोडी गावचा खेळाडू अजय पाटीलने फिनिशिंग टच चांगला दिला आणि शेवटी एक मोठं टार्गेट सेट झालं आणि ते लक्ष आहे आता या मॅचमध्ये 102 धावांचं सगळ्यात मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामी वीर मैदानामध्ये येतील. हे लक्षाने हा फिनिशिंग टच दिला होता अजय पाटीलने. 6 धावांवर तो खेळत होता आणि त्याच्यानंतर त्याचं आक्रमण पाहायला मिळालं. हा उलटा फटका नेहमी चर्चेमध्ये राहील. ज्या पद्धतीने थर्ड मॅनला हा षटकार त्याने मारलाय आणि त्याच्यानंतर समोर त्याच्या बॅटमधून लॉंग ऑफ रिजनमध्ये चांगले मोठमोठे फटके त्याने सजवले. जेव्हा जेव्हा बॉल पुढे पडले तेव्हा बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्याने केला. हा कवसला त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि त्याच्यानंतर हे 2 उत्तुंग फटके समोरच्या दिशेला त्याच्या बॅटमधून आले. लॉंगॉनला 2 षटकार त्याने मारले आणि टार्गेट सेट झालं 102 धावांचं. तर सामन्याला आता सुरुवात होईल. पहिले षटक अक्षय थेटे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नानकरचा खेळाडू आहे. भिवंडी परिसरातील केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये फायनलमध्ये यांचा संघ खेळताना दिसला. विजेतेपद पटकावलं. असा अक्षय थेटे आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल आणि त्याच्यासमोर ऋतिक पाटील आहे सलामी वीर म्हणून आणि त्याच्याबरोबरने एजाज कुरेशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये MUCC ओडिसाकडून 102 धावा या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रिमझिम पावसाला देखील आता सुरुवात होऊ शकते. ज्या पद्धतीने आभाळ भरून आलंय. चला सामना सुरू करा. कारण यानंतर फायनलची मॅच देखील होईल. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय. पहिलाच बॉल उचललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय लॉंग लेग. बाउंड्री लाईन फोडणारा पहिल्या बॉलवर षटकार. इथे पाहायला मिळाला. पहिलाच बॉल उचलून फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर आलाय खणखणीत षटकार. 6 धावा येतात. पायावरचा फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. चेंज ऑफ पेस, गती कमी, परिवर्तन इथे पाहायला मिळालं. बॉलमध्ये बीट केलं आता या बॉलवर अक्षय थेटेने. परिवर्तन खूप चांगलं होतं. फ्लाईट दिली होती आणि त्याच्यानंतर हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. डॉट. फुल टॉस परत एक वेळा उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकार आलेले आहेत. प्रतीक पाटील टेंबिवलीचे आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक आले. विनीत माळी यांच्यासाठी ॲसिक्सचे एक शूज त्याला दिले जातील आणि त्याचबरोबर एक डबल एची बॅट दिली जाईल. अभिनंदन जो खेळ केला त्याबद्दल. आणि याच दरम्यान ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 2 मोठे धमाके आले. 2 षटकार आलेत. परंतु हा सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 102 धावांचं आहे. जरी 102 धावांचं लक्ष्य असलं तरी देखील ऋतिक पाटील मैदानामध्ये आहे. एजाज कुरेशी मैदानामध्ये आहे. सामन्यामध्ये कधीही पलटवार होऊ शकतो आणि ती ताकद या टीमकडे. पाहूया त्या धावा चेस होतील का. सर्वात मोठं लक्ष. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. तो प्रयत्न सुरू आहे. परत एक वेळा फुल टॉस होता. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल चाललाय गॅपच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. बॉल तिथे थांबतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल.
2 धावा घेऊन जाईल ऋतिक पाटील. 3 फुलटॉस मिळाले. 3 फुलटॉसवर 2 षटकार आले. एक डबल आलं. टीमची धावसंख्या 14. पहिले षटक सुरू असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 20च्या सरासरीने धावा करायचे आहेत. या सामन्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 20 धावा कमीत कमी काढाव्या लागणार आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि JP सातत्याने सांगतोय थोडा विचार करून टाक, थोडासा वेळ घे. दीपू माळी तेच कानमंत्र देत असताना यशांच्या मागून. परंतु आतापर्यंत 14 धावा झाल्यात. या 2 बॉलमध्ये कमीत कमी एक मोठा फटका पाहिजे MUCC ला, तर ते 20 धावांपर्यंत पोहोचू शकतात. सध्या ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंडला. वेगवान बॉल, ड्राईव्ह खूप चांगला केलाय. एक धाव तर मिळते. कव्हर्सला बॉल अडवला जाईल. स्वतः गोलंदाज थांबवतोय. टीमची धावसंख्या 15. पहिले षटक सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. 15 धावा फलकावर लागल्यात. प्रत्येक बॉल गणिक समीकरण आता बदलताना दिसेल. सामना मोठा आहे. सेमीफायनलची लढत आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. माजी नगरसेवक ट्रॉफी शिरवणे दिमागदार असं आयोजन. उद्योजक अविनाशजी सुतार आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब ANS ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. सर्वांनी भरपूर मेहनत गेली 8 वर्ष या स्पर्धेसाठी घेतली आहे. प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे, ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. टीमची धावसंख्या 15. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची नेहमीच राहिली आहे, लाभली आहे. या स्पर्धेसाठी त्या सर्व प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने, कारण तुम्ही दरवेळेला तेवढंच प्रचंड प्रेम देता या स्पर्धेला. शेवटचा बॉल या ओव्हरचा. लेफ्ट हँडेड बॅटर एजाज कुरेशी सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस होता. पायरचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव मिळेल आणि एका धावेने हे षटक आता इथे मात्र संपतंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर MUCC ओडिसा या टीमची धावसंख्या 16 बिनबाद. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सिब्बान च्या हातामध्ये षटक सोपवण्यात आलंय. पहिला बॉल सिब्बाने निर्धाव टाकलाय. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. AB स्पोर्ट्स सामर्थ्य मालेगाव या टीमच्या माध्यमातून. टार्गेट आता थोडंसं कठीण होत जाईल. ज्या पद्धतीने रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय, कारण सेकंड इनिंग मध्ये तो दबाव बनतो प्रत्येक वेळेला तुमच्यावर. यावेळेला बॉल उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. उंच पुरा असा टोला उत्तुंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. उत्तुंग षटकार. मध्ये बॉल होता प्लॉटच्या बाहेर पाठवला. ऑन साइडला पायातला बॉल बरोबर फेकला काऊ कॉर्नरच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 धावा येत आहेत एजाज कुरेशीच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 22. AB सामर्थ्य 11 मालेगाव JP भिवंडीच्या विरुद्ध MUCC ओडिसा भिवंडी असा सामना इथे रंगताना दिसतोय. पाहूया कोणता भिवंडीचा संघ या मॅचवर बाजी मारतोय. फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह केलाय. एक धाव तर नक्की मिळेल. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल स्थिती येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 23. ऑलमोस्ट 80 धावा इथे अजून करायचे आहेत. 79 धावांची गरज आहे. 79.
102चं टार्गेट आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 23. रन. परत एक वेळेला पावसाला सुरुवात झाली आहे आणि ऋतिक पाटील मैदानामध्ये खेळतोय स्ट्रायकिंग एंडला. टू विंडो मध्ये सध्या टेलिकास्ट तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून हे चांगलं बॅटल आहे. हलकीशी अपील इथे सुरू होती. ऑन साइडला दिशा दिली. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि अंपायरचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 24. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 24. चांगला राहिला आजचा दिवस माजी नगरसेवक ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून आणि चांगले चांगले खेळाडू आज या स्पर्धेला भेट देऊन गेले, खेळताना दिसले. यॉर्करचा प्रयत्न, भन्नाट यॉर्कर, तिखट यॉर्कर, सिब्बांच्या माध्यमातून तीच गती तोच पेस आणि काय भन्नाट यॉर्कर होता. एकदम बॅटच्या टो एंडला लागलाय. डॉट बॉल आणि कुठेतरी आता तो दबाव बनलाय MUCC ओडिसा या टीमवर. फुल टॉस. यावेळेला मोठा फटका येतोय समोरच्या दिशेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. 6 धावांसाठी षटकार. परत एक वेळा स्वागत आहे आपलं. थोडंसं घाई करा, फास्ट खेळा, कारण याच्यानंतर फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. या मॅच मध्ये आता आक्रमणच करावं लागणार आहे. हे पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. झाडाच्या आडोशाला जिथे जागा मिळेल तिथे छत्रीच्या खाली पावसामध्ये या सामन्याचा आनंद त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय किरण पाटील, कॉट्रेल ऑफ भिवंडी, सावतगावचा हा खेळाडू गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 30 आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत 72. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 18 बॉल आणि 72 म्हणजे काय तर प्रत्येक ओव्हरमध्ये 24 ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार मारावे लागतील. पहिला आलाय का पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न चांगला आहे आणि इथे मात्र विकेट. पुल करण्याचा प्रयत्न बरोबर तिथे फिल्डर होता, त्याला शोधून काढलाय. त्याच्या हातामध्ये झेल गेलाय. फलंदाज बाद. आपल्या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे सन्माननीय डॉक्टर राजेश यशवंत पाटील यांचं. नवी मुंबईतील आगरी समाजाचे पहिले राजेशजी मात्रे यांचं नवी मुंबईतील आगरी समाजाचे पहिले MBBS MD डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या मुख्य व्यासपीठावर डॉक्टर राजेश मात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. नवी मुंबईच्या महानगरपालिका वाशी रुग्णालयामध्ये MS मेडिकल सुप्रिटेंडंट या पदावर ते कार्यरत आहेत आणि आतापर्यंत 45,000 पेक्षा जास्त डिलिव्हरीज त्यांनी केलेल्या आहेत.
त्याचबरोबर 28 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आतापर्यंत राहिला आहे. कोविडच्या कालखंडामध्ये पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली आणि आज या माजी नगरसेवक चषकाच्या माध्यमातून डॉक्टर राजेश म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण या माजी नगरसेवक चषकाच्या माध्यमातून करणार आहोत. आगरी समाजाची शान. फुल टॉस बॉल आणि इथे देखील कडा प्रहार केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनू कांबळेच्या बॅट मधून आल्या येतोय षटकार. डॉक्टर साहेबांचं सहर्ष स्वागत या षटकाराच्या मदतीने. आणि प्रसिद्ध डॉक्टर आहेत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत सुप्रिटेंडंट या पदावर. आपल्या आगरी समाजाचा मानबिंदू डॉक्टर राजेश म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत. धावा झाल्या 36. हा बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 37. 37 धावा. 102 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 16 बॉलमध्ये 65 धावा करायचे आहेत. 16 चेंडू आणि 65 धावा अजूनही शक्य आहे. टार्गेट या मॅच मध्ये 102 धावांचं. परत एक वेळा शॉर्ट बॉल. हुक शॉटचा प्रयत्न. इथे धावा बुक केल्यात 6. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दिनूच्या बॅट मधून दुसरा षटकार. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये खेळत आहेत. किरण पाटीलला ओव्हर दिली आणि किरण पाटीलच्या विरुद्ध ते आक्रमण आता सुरू झालंय. 2 मोठे षटकार ठोकलेले आहेत दिनू कांबळेने. अंबरनाथचा खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज भाष्य तर आहेच, परंतु दिनू आणि सुलतान ही जोडी महत्वाची आहेच या टीमकडे. परंतु आता दिनू मैदानामध्ये खेळतोय, त्याच्याकडून अपेक्षा आहेत तर धावा आल्या पाहिजे. वेगाने टाकलाय बॉल. हवेत आहे. कॅच इटचा कॉल. डीप मध्ये लॉंग ऑफ. जेपी खाली आणि जेपी झेल सोडणार नाही. हा झेल टिपलाय. सेलिब्रेशन स्टार्ट. फलंदाज बाद. बोलावी लागेल आणि त्याचमुळे दिनू बाद झाल्यानंतर पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. समोर मारलेला लॉंग ऑफला हा फटका होता आणि डीप मध्ये तयारच होता जेपी असल्यावर झेल भरपूर कमी सुटतात. आणि हे दृश्य पहा, काय जजमेंट होतं जयेश पाटीलचं स्वतःला सावरत असताना. शेवटी तो धडपडला तरी देखील झेल सोडलेला नाहीये. कुछ डाग अच्छे होते असं म्हणतात ना ते, याच्यासाठी चांगला झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. आणि आता या मॅच मध्ये पवन केने मैदानामध्ये दाखल झाला. टीमची धावसंख्या 43-43. 102चं लक्ष्य आहे. मोठं टार्गेट आहे. परत एक वेळा तो वेग होता या बॉलवर. जसा लेफ्ट हँडेड बॅटर आउट झाला त्याच्यानंतर तो वेग दिसतोय परत एक वेळा गोलंदाजीमध्ये किरण पाटीलकडे. आणि हीच खासियत आहे, राईट हँडेड बॅटर आल्यानंतर तो वेग परत एक वेळा दिसलाय. तो वेगावर स्वार होत असताना दिसलाय. हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ लवकर बदलतो. धावा झाल्या 43-43. पायातला बॉल. अपील स्ट्रॉंग होती आणि ते पाहूया अपील फेटाळली. पंचांनी बॅटला लागले असं सांगतात पंच. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 43. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
12 बॉलमध्ये 59 धावा करायचे आहेत. 59 फ्रॉम 12. आमचा पांडुरंगाचा वारकरी किरण मेहर सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान अनिकेतजी म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. युवा सेनेचे शिलेदार. धावा झाल्या 43-43. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये अजूनही 59 धावा करायचे आहेत. पहिला बॉल या ओव्हरचा. अक्षय पहिला बॉल वेगाने टाकला, जास्त बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. डॉक्टर राजेश यशवंत म्हात्रे आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्याच कोपरखेडणे गावचे ते भूमिपुत्र आहेत आणि पहिले आपल्या नवी मुंबईचे MBBS MD डॉक्टर आहेत आणि त्यातल्या त्यात आजपर्यंत 45,000 TL ऑपरेशन्स त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि सक्सेसफुली पहिली डिलिव्हरी कोविडच्या कालखंडामध्ये ती शस्त्रक्रिया करून त्यांनी पार पाडली असं हे डॉक्टर आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आणि त्यातल्या त्यात वाशी हॉस्पिटलचे ते मेडिकल सुप्रिटेंडंट आहेत. आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आणि आपला सन्मान थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये पार पडेल. आणि याच दरम्यान अनिकेत रमाकांतजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. परत एक वेळा बोल तयार. कमी गतीने बॉल टाकलाय, पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. पंचांचा इशारा डॉट बॉल. अनिकेत रमाकांत म्हात्रे युवा सेना जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालली आहे. अक्षय थेटे बॅक ऑफ द हँड बॉल टाकला आणि चांगली उसळी इथे प्राप्त केली. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल वाईड बॉलसाठी. वाईड बॉल, हाईटचा वाईड बॉल दिलाय. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. परत एक वेळा अक्षय जज करतोय. कॅच ड्रॉप, जेल सोडलाय पवन केनेचा, परंतु इथे धावही मिळताना दिसणार नाहीये. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 46, धावा स्थिर आहेत. 56 धावांची गरज. सामन्यापासून दूर चाललाय संघ. 10 बॉलमध्ये 56 धावा, 9 षटकार मारावे लागणार आहेत. येणाऱ्या 10 बॉलमध्ये समीकरण. ओ एक्सप्रेस बॉल मागे चाललाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, बाउन्सरचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. कारण या अगोदर 1 पर दी ओव्हरची ती वॉर्निंग देण्यात आली होती. वाईट बॉल टाकला होता बाउन्सरद्वारे. वाईट बॉल आला आणि आता नो बॉल आलाय, त्याच्यामुळे नो +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 48. 54 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल आणि 9 षटकार हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. 10 चेंडू आणि 9 षटकार मारावे लागतील. 54 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय माजी नगरसेवक ट्रॉफी पर्व 8व शिरवणे गावाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. चांगली गोलंदाजी याही ओव्हरच्या दरम्यान ते बांधून ठेवलंय फलंदाजांना MUCC ओडिसाच्या. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 49. 48 धावा मात्र एकट्यानेच काढल्या होत्या पहिल्या डावामध्ये. विनीत माळी. विनीत माळीचा शो सगळ्यांनी पाहिला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि आतापर्यंत मानकोलीचा दीपू चमकला या स्पर्धेमध्ये. मानकोलीचा विनीत देखील चमकला या महत्वाच्या सेमीफायनल मध्ये, हे म्हणायला हरकत नाहीये. कारण अजूनही
9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 53 करायचे आहेत. फुल टॉस बॉल यावेळेला पवनने फिरवलाय, दे घुमा के लॉंग लेगला, बॉल सीमा पार, येतोय षटकार. षटकार आता आलाय. फुल टॉस बॉल होता, पायावरचा बॉल, आणि जेव्हा जेव्हा पायावर बॉल टाकले तेव्हा तेव्हा षटकार आले. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 55 या आकड्यावर. आणि आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये धावा करायचे 47. 8 बॉल 47. जेपी 8 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. धावा झाल्यात 55. 55. 102चं टार्गेट, मोठं टार्गेट. पवनसाठी हा बॉल, प्रचंड वेग, पायातून सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, भन्नाट वेग इथे दाखवत असताना अक्षय थेटे, नानकर एक्सप्रेस, दोन्ही पायांच्या मध्ये बॉल पडला आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली विकेट कीपिंग राहिली आज दीपू माळीची, चांगली बॅटिंग केली दीपूने. एक्सप्रेस बॉल, यावेळेला दिशा पाहावी लागेल, अंपायरचा इशारा येतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. व्हाईट बॉलसह टीमची धावसंख्या 56. 46 करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 चेंडू 46 धावा. नेक्स्ट मॅच प्रवीण 11 खारगर, टीमचे कॅप्टन भूषण आपण व्यासपीठावर यायचंय. प्रवीण 11 खारगर, बॉल हवेत, कॅचिटचा कॉल केलाय. परत एक वेळा जेपी चाललाय, जेपी प्रयत्न करतोय, म्हणजे झेल होण्याची शक्यता दाट आहे आणि इथे जेपीने झेल टिपलाय. फलंदाज बाद. आता हा सामना कुठेतरी पूर्णपणे झुकताना दिसतोय टीम भिवंडीच्या दिशेने, म्हणजेच काय तर ए बी सामर्थ्य मालेगावच्या दिशेने. आणि हा असेल सूत्रधार या मॅचचा, विनीत माळी. ज्या विनीत माळीने दमदार खेळ केला आणि पहा त्याने देवाचे आभार मानलेत. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, चांगला खेळ दाखवला, चांगला क्रिकेट खेळला. आणि हे मैदान असंच आहे, या मैदानावर प्रत्येक वेळेला नवीन हिरो तुम्हाला पाहायला मिळालाय. रोहित भालेराव किडनी, मुकेश गायकर सारखा खेळाडू याच मैदानाने दिलाय. भर पावसात विजय पावलेच्या विरुद्ध केलेले आक्रमक फटके आजही आठवणीत प्रत्येकाच्या आहेत. बॅकफुटला जात असताना बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, आणखीन एक विकेट. पाच बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 46 धावा करायच्यात येणाऱ्या 5 बॉलचा खेळ शिल्लक असताना. 5 चेंडू आणि 46 धावा. नवीन फलंदाज अय्यूब शेख मैदानामध्ये दाखल होतोय. चला नेक्स्ट मॅच, फायनल मॅच. प्रवीण 11 खारगर संपूर्ण टीम आमच्या मेन स्टेजच्या समोर तुम्हाला यायचंय. पहिलाच बॉल फेस करत असताना अय्यूबने उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येतील. षटकार.
4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40. फ्लाय स्लिप मधून गलीमधून बॉल निघाला तोपर्यंत एक सिंगल इथे येईल. 3 बॉलमध्ये 39 धावसंख्येची गरज आहे आता या मॅच मध्ये. 3 चेंडू 39 धावा. चांगलं टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर्ड. हा फटका सूरज केनेच्या बॅटमधून सिक्सर आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे 6 धावा येत आहेत. चांगला पंच सूरज केनेच्या बॅटमधून. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस. हा देखील 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. टीमची धावसंख्या 75. चंदन तलवारने हा झेल टिपलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर प्रेक्षक म्हणून एका हातात. आणखीन एक मोठा फटका सूरजच्या बॅटमधून. हाही षटकार येईल. सलग 3 षटकार मारलेत परंतु इथे सामना संपलाय. 81 पर्यंत मजल मारली या टीमने आणि हा सामना 20 धावेने जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल विनीत माळीला. अभिनंदन विनीत. 48 धावांची अफलातून खेळी साकारली मानकोलीचा. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. विनीत माळी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. प्रतीक पाटील यांच्याकडून नक्कीच विनीतसाठी स्पोर्ट्स शूज देखील आहेत ॲक्सेसचे आणि त्याचबरोबर डबल एची बॅट आणि पूर्ण टीमला मेजवानी आहे. जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रतीक पाटील टेंबिवली यांच्याकडून. ते 81 पर्यंत मजल मारली. 20 धावेने हा सामना इथे जिंकला. अभिनंदन जेपी टीम AB सामर्थ्य मालेगाव. अभिनंदन, तुम्ही खूप चांगला खेळ केलात आणि या मॅचचा हिरो ठरला विनीत माळी. जयेश